गौराळा ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम, महिलांना स्वावलंब व सुरक्षिततेचा संदेश, हँड वॉश वाटप। मागील 2 वर्षापासून गौराळा ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असून याही वर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमातून महिलांचा सन्मान, सहभाग आणि सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला। यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांनी आरोग्य विषयक काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी व दैनंदिन जीवनात आरोग्य विषयक सवयी अंगीकाराव्यात याबाबत जनजागृती करण्यात आली। याच अनुषंगाने उपस्थित महिलांना हँड वॉशचे वाटप करून वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमात महिलांना अन्याय, अत्याचाराला बळी न पडता आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा तसेच आरोग्यदृष्ट्या सजग राहण्याचा संदेश देण्यात आला। सरपंच मयुरीताई चंद्रकांत धोबे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका दोडके मॅडम, सरपंच साल्ले भट्टे, सौ निर्मला बोंद्रे, अंगणवाडी सेविका रोगे मॅडम व मिलमिले मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सौ अनिता कोयचाडे, सुरेखा कोडापे, शरदा येरकाडे, आशा सेविका जुली राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमास गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक केले। मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ। असं नाही जाऊ देता येत आम्हाला, त्यामुळे आम्ही स्वच्छतेमधून हँडवॉशची तयारी केलेली आहे। तरी कोणीही महिला नाराज न होता आपल्या ग्रामपंचायत तर्फे केलेले संक्रांतीचे वाण म्हणून तुम्ही ते हँडवॉश स्वीकारावे अशी मी तुमच्याकडून इच्छा बाळगते आणि माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र। पण काही वेळ का होईना, पण तुम्ही सर्व इथे उपस्थित झाल्या त्यामुळे माझ्यातर्फे आपणा सर्वांचे अभिनंदन। भगिनींनो, तुम्हाला माहिती आहे की जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाची उद्धारी, हे तुम्ही ऐकलं असेल। म्हणजे सर्वात मोठी शक्ती तुम्हा स्त्रियांमध्ये आहे। मुलांना घडवण्यापासून त्यांना वळण लावण्यापासून सर्व भूमिका तुम्ही पार पाडत असता। आईची भूमिका, बहिणीची भूमिका, आत्याची भूमिका, मावशीची भूमिका, एवढं सगळं तुमच्याजवळ आहे। सर्व कुटुंब हँडल करता। कुटुंबाचा विकास करण्यापासून, घराचा विकास करण्यापासून, मुलाबाळांचं रक्षण करण्यापासून सर्व जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पडता। आणि एवढं सगळं शक्ती तुमच्याजवळ आहे, मग तुम्ही आपल्यात परिवर्तन का करत नाही? आपले विचार, आपले बोलणे, आपले वागणे हे खूप चांगलं ठेवायचं। त्यामुळे आपल्यामध्ये खूप बदल होऊ शकतो आणि आपलं सगळं अनुकरण आपल्या घरातील मुलं करत असतात। आपला सर्व सकाळपासून ते आपल्या सानिध्यामध्ये असतात आणि आपला सर्व, आपली आई कशी वागते, कशी कुणाशी बोलते, भांडते का ती, कुठे नळावर झगडा करते का, बोरिंगवर झगडा करते का, हे सगळं निरीक्षण तुमचे मुलंच करत असतात। काही कुठं जावं लागत नाही। आणि आपण म्हणतो की आपला मुलगा बिघडला, याला कारण याच्यामुळे हा बिघडला, त्याच्यामुळे हा बिघडला, तसं काही नसते। कारण लहानपणापासून तुमचं निरीक्षण तुमचं मुलंच करत असतं। आता एखाद्या कुटुंबामध्ये आजी आजोबा आहे आणि तुमची वागणूक व्यवस्थित नसेल तर ते कोण अनुकरण करणार? दुसरं कुठंच जावं लागत नाही। आणि बरे असो, पण तुम्ही तुमच्या खूप सुधारणा करा आणि थोडंसं का होईना आपल्या मुलांकडे जातीनं लक्ष द्या, त्यांचं संगोपन व्यवस्थित करा आणि थोडंसं काय शिकवलं रे आज, आता थोडंसं शाळेचा विषय घेते, थोडंसं 5 मिनिटं मुलांसाठी द्या की काय शिकवलं रे आज, त्याचं दप्तर उघडून बघायचं, त्याचे बुक बघायचे, म्हणजे त्याला वाटेल की बा आपली आई रोज उघडून बघते आणि काय शिकवलं विचारते, मग ते बरोबर अभ्यास करायला लागेल। आपण कितीही त्यांच्या मागे टोमणं मारलं की करणारे अभ्यास, तुला काही शिकवलंच नाही का, तू करतच नाही, अशाने काही होणार नाही। थोडा 5 मिनिटं फक्त मुलांसाठी द्या। हे सगळे तुम्ही काबाळ कष्ट करत आहे, एवढी मेहनत करत आहे, हे कोणासाठी आहे? आपण सगळं मरमर करतो उठल्यापासून, हे कोणासाठी? मुलांसाठीच करतो। मग मुलांसाठी 5 मिनिटं नाही देऊ शकत का आपण? तर मला हेच हळदी कुंकवाच्या निमित्तानं आवर्जून विनंती करावीशी वाटते की तुम्ही आपल्या मुलांकडे, आपल्या घरदारांकडे विशेष लक्ष द्या। धन्यवाद।
शेकडो गृहिणी आणि म्हणून महिलांनो आपण इथे सर्व काही बसलेलो आहोत. आपण सर्वांना समोर जायचं आहे. बाकी सर्व आपल्या घरामध्ये घडते ती मागं ठेवायचं आहे आणि आपल्याला समोर निघायचं आहे. एक पाऊल जर आपलं समोर निघालं ना, कोणताही आपल्यावर अत्याचार अन्याय ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाही. एका महिलांवरती जर अत्याचार होईल, जर का वार्डामध्ये एखाद्या घरामध्ये एखाद्या महिलेला अत्याचार होत असेल ना, तर 10 महिला एकत्र राहा तुम्ही, जरूर तो व्यक्ती सुधरून जाईल. होईल ना असं? जर आपण याच्यावरती आपण आवाजच उचलला नाही, सारखं सारखं आपण अन्याय सहन करून राहिलो होतो आणि या हळदी कुंकवाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने छान साडी लावून त्याचं नाव घेते, आपलं चुकीचं काम नाही का? म्हणून म्हणते आहे मी की असे चुकीचे काम करू नका. जर का आपल्यावरती अन्याय होत असेल तर अन्यायावरती आवाज माणसानं उचललाच पाहिजे. वार्डात होत असेल, गावात होत असेल, जर का आपल्या मारेगाव तालुक्यात होत असेल असा अन्याय एखाद्या महिलांवरती आणि होतच असते नेहमी. 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार रोज आपण न्यूज मध्ये ऐकत असतो. पण हे कधीतरी नष्ट झालंय का? आपण महिला समोर पुढाकार घेत नाही, म्हणून हे अत्याचार आपल्याला सहन करावं लागत आहे. आता बघा, सावित्रीबाई फुलेंना आपल्याला शिक्षण देण्यासाठी किती मोठं त्याला अंगावरती छेड केला लोकांनी, शेण माती केले त्यांच्यावरती, तरी पण आपल्याला शिक्षण देणं तिनं कमी केलं का? नाही केलं. म्हणून आज महिला, मी माझ्यासारखी महिला जे इथे स्टेज डेअरिंग करत आहे ते कोणामुळे करत असेल? मी एक त्या सावित्रीबाई फुलेमुळे करत आहे, कारण तिनं मला शिक्षण दिलं म्हणून मी हे स्टेज डेअरिंग करत आहे आणि तुमच्यासोबत 2 शब्द बोलण्याची ताकद सुद्धा ठेवत आहे. माताजी जाऊ आपल्याला लेकरं घडवायचे, मॅडमने आताच म्हटलं मुलांवरती लक्ष द्या. जेव्हा माताजी जाऊ शिवबा लहान होते तेव्हा त्या काळामध्ये शिवबाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवत होत्या, रामाच्या याच्या त्याच्या सर्व गोष्टी शिकवल्या आणि किती मोठं स्वराज्य घडवलं माझ्या शिवरायाने. सांगावं मग किती मोठी धाडस होती त्या महिलांमध्ये की माझा मुलगा कसा घडला पाहिजे हे माझ्या जिजाऊला माहित होतं. पण आजही आपण सुद्धा जिजाऊ आहोत, आपल्या लेकरांना आपण घडवू शकतो. जर का आपण करत नसेल तर आई बनण्याचं सुख कधी आपल्याला मिळेल का? नाही ना मिळणार ना. उद्या तुमचा लेकरू तुमच्या हातानं वाईट, आपण नेहमीच विचार करत, आपण कधी मुलांबद्दल शाळेचा तर विचार करतच नाही. लेकरू रडायला लागला, 7 महिन्याचा 8 महिन्याचा झाला, त्याला थोडंफार समजत असेल तर त्याच्यामध्ये मला त्रास देऊ लागला, हा पटकन त्याच्यामध्ये हँड्रेड मोबाईल हातामध्ये देऊन देतो. मग तो काही किंवा का ना पाहुणा, पण तो काहीतरी पाहत राहतो, चांगलाही पाहतो आणि वाईटही पाहतो. म्हणून आज आपल्यामध्ये अशी परिस्थिती होऊन गेली आहे ताई की आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आपण स्वतः विचार करू शकत नाही अशा वेळेस की माझा बाळ काहीतरी पाहत असेल, त्याला समजत आहे का मी चांगला पाहत आहे वाईट पाहत आहे? कधीच नाही. म्हणून आईनं चुकीनं ही मोबाईल लेकराच्या हातात देऊ नका, कारण आपल्यामध्ये असे अन्याय होऊन राहिले. 10 वर्षाच्या मुलाला हे अत्याचार अन्याय करणं समजून राहिलाय, बरोबर ना? की हे काय प्रकरण आहे बा, तो सुद्धा अभ्यास. गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत होते, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. तिन्ही गोष्टी मला खूप आवडायच्या, कारण मी कुणब्याची पोरगी, पण मला कुणबी आवडायची नाही, कुणबी जातच आवडायची नाही आणि मला बौद्धाची जात जास्त आवडायची. आणि नेहमी गौतम बुद्धाच्या समोर जाऊन मी रडायची, तिथं बसायची आणि त्यांचं नामस्मरण करायची. म्हणजे अशा या लहानच्या वयापासून, अगदी छोट्याच्या वयापासून घडत घडत गेली आणि मला या गावात दिलं. आणि माझा नवरा एवढा दारू पित होता का तो आला का मला खूप मारझोड करायचा. आता ताईने सांगितलं का अत्याचार सहन करायचा नाही, पण माझ्यावर खूप अत्याचार झाला, खूप मारण्यात आलं, खूप जोडण्यात आलं. पण आई वडिलांनी सांगितलं होतं ना का नाही अगं, इथून जाते तेव्हा तू डोली घेऊन जाते आणि जेव्हा नवऱ्याच्या घरून जाशील तेव्हा त्याचा कंदा घेऊन जातो. मैत्रिणींनो, त्या 2 गोष्टीच मी ऐकत राहिली. शिकून सवरून सगळ्या गोष्टी असून कामी पुढे जाऊ शकत नाही. कामी याचा मार खातो, दारू पिऊन आल्यावर माझ्या मागं धावते, सुरी घेऊन मागं धावते, मला गावाच्या भोवताल फिरावं लागते. असं का? हा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. परमेश्वरासमोर मैत्रिणींनो रडत रडत म्हणत होती का देवा, माझ्याच नशिबाला माझा असा नवरा का? तर त्या परमेश्वराला मैत्रिणींनो कुठंतरी दया आली. त्या देवाने माझ्या समोर खरंच एक मीटिंग मला मिळाली आणि त्या मीटिंगला घेण्यासाठी मी माझ्या माहेरी माझ्या नवऱ्याला घेऊन गेली. आणि माझ्या माहेरी नवऱ्याला घेऊन जाऊन मैत्रिणींनो त्या मी मीटिंगला जात होती. माझ्या नवऱ्याची दारू दूर झाली पाहिजे. देवाला एकच म्हणत होती का देवा, मला काहीच पाहिजे नाही, फक्त माझा नवरा माझ्या दारूपासून दूर झाला पाहिजे. मैत्रिणींनो, नवरा दारूपासून दूर झाला, पण त्याचा स्वभाव म्हणते दारुड्याचा, तो स्वभाव गेलेला नाही. आणि या ठिकाणी पुन्हा ते वातावरण उफाडून आलं
आणि मला पुन्हा कोर्ट कचेरीमध्ये जावं लागलं. आता ताई सांगत होत्या का अन्यायाविरुद्ध लढा. बरेच जणांकडे फिरली, कोण काय देतील अभ्यास. मला ऐकायची जास्त सवय आहे, जास्त वाचण्याची सवय आहे, कोण काय म्हणते म्हणण्याची सवय आहे. पण आज माझ्यावरच अशी परिस्थिती आली मैत्रिणी का मला त्याला सोडून आज अलग राहावं लागत आहे. म्हणजे अन्याय स्त्रीने कुठपर्यंत सहन करायचा. एका दारुड्याला एक्सेप्ट करून त्याची दारू सुटवून त्याला त्याच्याशी चांगला संसार करून घरामधले सगळे लोक विरोध करत होते, त्याला मारत होते, त्याला मारून टाकून त्याची आई सांगत होती, त्याचे वडील सांगत होते का याच्या जेवणात काहीतरी टाकून मार याला, आपण याला ठेवू नको. पण अशाही परिस्थितीत आई वडिलांनी मला घडवलं, चांगलं शिक्षण दिलं आणि चांगल्या या शिक्षणामधून मी निर्माण झाली. आणि मला असं वाटलं का नाही आपण नवऱ्यासाठी काहीतरी करू शकतो. कारण त्या मीटिंग मध्ये मला सांगण्यात आलं होतं भरपूर अशा जपान, श्रीलंका, अमेरिका, इंग्लंड, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, आज मारेगावला, आज वणीला, सगळ्या ठिकाणी मीटिंग आहे. त्या मीटिंग मध्ये गेल्यावर एकच काम होते मैत्रिणींनो, का त्या नवऱ्याला दारू पासून दूर कसं ठेवायचं ते बांधव आपले अनुभव सांगते. आणि ऍक्च्युली ते अनुभव त्या व्यक्तीला एवढे लागते, पण कोण्या व्यक्तीला लागते ज्याच्यामध्ये पवित्रता असेल, ज्याची वाईट पवित्रतेची असेल, ज्याची स्त्री आज म्हटलंय ताईनं आणि मी पण म्हणते का ज्या स्त्रीमध्ये एक दैवित्व असेल, दैवी शक्ती राहते स्त्रीमध्ये आणि त्या दैवी शक्तीचा वापर करावा लागते आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्यू देवाचं ध्यान करावं लागते. आणि हे जर आपण 21 दिवस सतत केलं तर आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी निर्माण होते. कितीही निगेटिव्हिटी असो, नवऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणताही असो, कारण मी ते अनुभवलेलं आहे मैत्रिणींनो. 20 वर्ष मारणं झोडणं. एकदाचा तर माझा असा प्रसंग आहे का जेव्हा मी विद्यानिकेतनला होती आणि आम्ही ट्रिपला गेलो होतो, माझ्या सासूनी मला म्हटलं होतं का त्याला सांगू नको म्हणे, तू चालली तर चुपचाप जा म्हणे. मी म्हटलं नाही, माझा नवरा एवढा चपळ आहे का त्याला माहिती होतेच म्हटलं आणि तो येईलच ना, मला तिथं जोडेलच म्हटलं. विद्यानिकेतन शाळेमध्ये मारेगावला मैत्रिणी रात्री 10 वाजता आलो. वरुडचे काही पॅरेंट्स लोक होते, कारण त्यांच्या मी नेहमी मुलं घेऊन जायची गाडी. तर मैत्रिणी अशामध्ये एक पॅरेंट्स मला म्हणाला की मॅडम म्हणते रात्रीची वेळ झाली, तुम्ही येता का थांबता. तर मी त्याला अशी म्हणतच होती का नाही, माझे सासरे इथे राहते मारेगावला, आता मी त्यांच्याकडे चाललेली आहे, थांबते. इतक्यात माझा नवरा एवढा गोटा घेऊन, दगड घेऊन माझ्या पाठीमागं धावला आणि एवढ्या जोरात त्यांनी गोटा मारला. बरं झालं मैत्रिणी, ईश्वराची कृपा का मी अशी साईडने झुकली आणि तो गोटा मला क्रॉस करून गेला. आणि पाहतो तर काय, माझा नवरा म्हणजे अतिशय दारू पिऊन होता आणि त्यांनी मला म्हटलं थांब, तुझा आता इथे मर्डर करतो. आणि असं वाक्य म्हटल्याबरोबर मैत्रिणी मी खूप घाबरून गेली आणि मी इतक्या जोरात पळत निघाली का म्हणजे मला माझं भानच राहिलं नाही. आपल्या हातामध्ये ते शँडल घेतली आणि सेंट्रल बँक तिथे मैत्रिणी एकावर एक त्यावेळेस हे होते काय म्हणते ताटवे टाकून होते आणि त्या ताटव्यावर मी उंच उडी मारली आणि त्या ताटव्यावरून उंच उडी मारून मी त्या चिखलात उंच उडी मारली. तेव्हा बेश्रमाचे तिथे झाडं होते, त्या बेश्रमाच्या झाडामध्ये मी फसली जाऊन. मला एक पाय काढता येत नव्हता, एक पाय जात होता, एक पाय निघत होता. देवा काय करू, देव आठवत होता, हा घाबरत होता, हा रोडनी पडत होता आणि मी तिथून पडत होती. अशी पळत पळत मैत्रिणी मी माझ्या सासऱ्याच्या घरी गेली आणि अक्काला सांगायला लागली की मला आता मारून टाकणार आहे. भीती मैत्रिणींनो, आपल्यामध्ये जी भीती, एक दारुड्यासोबत आपण राहतो, एका दारुड्या नवऱ्यासोबत आपण राहतो, त्या वेळेस पासून आपल्यामध्ये ते भीती निर्माण होते. कारण तर त्याचा शब्दाचा मार. आणि मी तिथे गेली मैत्रिणींनो, आणि तिथे गेली, तो ऐकतच नव्हता. कितीतरी जणांना ढगलू मला तो मारण्याचा प्रयत्न करत होता, गळा दाबण्याचा प्रयत्न करत होता, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता. पण परमेश्वराची कृपा का त्या ठिकाणी गेटचे मुलं राहत होते, ते मुलं मला ओळखत होते आणि ते मुलं खाली उतरले. आणि मैत्रिणी त्या मुलांनी एक ॲटो करून मला घरी आणून पोहोचवलं, त्यांना पण आणि मला पण. पण त्यांनी मला घरी येऊन सोडलं नाही, पुन्हा मला मारलं त्यांनी घरी येऊन. म्हणजे अन्याय हा कुठवरी सहन करायचा, एक स्त्री म्हणून अन्याय हा कुठवरी सहन करायचा. माझा नवरा. आई सांगते नाही, नवऱ्यासोबत चांगलं राहायचं. कोण म्हणते ग का सासूशी भांडणं करायचे म्हणून?
कोणतीच आई सांगत नाही सासूशी भांडण करायचं म्हणून. माझ्या सासू मला खूप शिवाय द्यायच्या, पण मी एकही तोंडातून त्यांना उत्तर दिलेलं नाही का मी असं का तसं का काहीच नाही म्हणून. हे काय होतं तर हे माझ्यावर झालेले संस्कार होते. पण आज मला अभिमानानं असं वाटते का नाही, मी बरं झालं नवऱ्यापासून दूर आहे तर. कारण मी एक चांगलं जीवन जगत आहे. एक रूम छोटीशी केली कारण मला माहित आहे का आपण चांगलं जीवन जगण्यासाठी आपण दोन्ही पायावर समर्थ आहोत.